मॅडम, शरद पवार यांनी म्हटलं आहे की बीडची अवस्था अशी नव्हती. बीडमध्ये सत्ताचा गैरवापर झाला आहे. त्याच्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? 100% खरोखर सत्य आहे की सत्ताचा गैरवापर जे आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे. सगळं महाराष्ट्र आज बघतोय. आज गोरगरीब लोकांना न्याय मिळत नाही. आज गोरगरीब लोकांचे जे मुद्दे आहे कुठेही राहिलेले नाही आहे. आणि आज जे सिनेरिओ चालू आहे बीडमध्ये, आपण बघे की खोका भाऊ आहे, वाल्मिक कराड भाऊ आहे, असे सगळे जे भाऊ आज आहे गुंड लोक, हे गुंड लोकांना शरण देणारे कोण लोक आहे, सहारा देणारे, मोठ्या करणारे गुंड लोकांना कोण आहे? तो मोठे मोठे मंत्री आमदार ह्यांचे पाठीमागे आहे. त्याच्यासाठी मी एकच बोलते की जे मोठे मोठे पक्षधारी आहे, शरद पवार साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, शिवसेना, काँग्रेस, सगळ्यांशी माझी हात जोडून कडकडीची विनंती आहे. हे सगळे घाणेरडे मंत्री आमदार जे गुंड लोकांना सहारा घेऊन राजकारण करताय, लोकांचे मतदानाचा गैरवापर करताय, ऐसे लोकांना काढून टाका आणि नवीन लोकांना तुम्ही पक्षाकडून संधी द्या. आज कोर्टामध्ये डेट होती. त्यांचे जे आहे ॲडव्होकेट, ते वकील त्यांचे हाजीर झालेले आहे कोर्टामध्ये. 4 तारीख परत दिलेली आहे आणि 4 तारखेला सुनावणी होणार आहे आणि लवकरच लवकर आपल्याला खूप न्याय भेटण्याची अपेक्षा आहे. मॅडम, आपले एक फोटो व्हायरल होत आहे. त्याच्याबद्दल आपली काय? ये खोके भाऊ सोबत एक जे फोटो व्हायरल सगळे लोक करताय माझ्या, त्याच्यासाठी मी एकच सांगते की हे फोटो त्या वेळेचा आहे ज्या वेळे पहिल्यांदा मला बीडमध्ये एक बँकेची ओपनिंगमध्ये बोलवून गेला होता. त्याच्या बँकेची ओपनिंगमध्ये मी गेली होती आणि मला गहिनीनाथगड जायचा होता. त्यावेळे काही गुंडे लोकांनी आले आणि माझा रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला होता. ते गुंड लोक बहुतेक धनंजय मुंडेचे होते, क्योंकि माझी तर कोणीसोबत दुश्मनी नाही आहे. त्यावेळे हे खोका भाऊने कुठे माहीत पडलं मला माहीत नाही, पण ते खोका भाऊ आला आणि मला सांगितलं, ताई जरी तुम्हाला जायचं आहे तो 100% मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. गहिनीनाथगड ते मंदिर आहे, आपला श्रद्धास्थान आहे, तुम्ही जाऊ शकता. तुम्ही बीडमध्ये आलेला आहे, आष्टीमध्ये गेली होती मी. त्याच्यासाठी त्यांनी आले आणि मला माझी खूप मदत केली होती. त्याच्यासाठी त्यावेळेचा हे फोटो आहे आणि जे लोक व्हायरल करताय. आणि याच्यापेक्षा याच्या पुढे कधीही आमचा बोलणं झाला नाही आहे फोनवरती. तुम्ही माझे कॉल रेकॉर्ड चेक करू शकता. त्यांच्या माझ्या काय लेणं घेणं नाही आहे, पण हां, त्यांनी मला त्यावेळे खूप चांगली मदत केली होती दर्शनासाठी. त्या कारणामुळे आता ही फोटो व्हायरल करत आहे. 100% खूप चांगला प्रश्न विचारलेला आहे तुम्ही. जसं की तुम्ही आज बघू शकताय की आज वाल्मिक कराडचा जैसे मुद्दा आला, संतोष देशमुख हत्या प्रकरण, ये मुद्देवरती दुर्लक्ष करण्यासाठी हे सगळे जसे जरांगे भाऊचा जे मेहुणा आहे आणि आज ये खोका भाऊ आहे, हे सगळे जरी तुम्ही अन्यायविरोध बोलणार तर तुमची सगळी आम्ही पोलपट्टी उघड करणार. ज्या लोकांच्या कुठेही काही आहे की नाही आहे, जरी 10 वर्ष अगोदर 5 वर्ष अगोदर कोई गुन्हा केलेला आहे ते आम्ही उकळून काढणार आहे. जरी तुम्ही संतोष देशमुख हत्या प्रकरणमध्ये तुम्ही काय वक्तव्य केला तो असं सगळं चालू आहे. तर कुठे ना कुठे मला असं वाटते की संतोष देशमुख हत्या प्रकरणवरती हे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न हे लोकांचा चालू आहे, जो मी होऊ देणार नाही, क्योंकि माझ्या पाठीमागे कोणत्याही केस नाही आहे. मॅडम, सुनावणी झाल्यानंतर का धनंजय मुंडे यांचे आमदारकी जाऊ शकत का? 100% जे कोर्टामध्ये खटला टाकलेला आहे त्याच्यासाठी टाकलेला आहे, क्योंकि तुम्ही बघा परलीमध्ये ज्यावेळे निवडणूक होती त्यावेळे माझे अनुमोदक सूचकला उचलून गेले होते गुंड लोक, वाल्मिक कराड, आणि माझा पर्चा अवैध केला. निवडणूक अधिकारीला मी त्यावेळे छाननीच्या दिवशी निवेदन दिला होता.
की त्यांच्या पर्चेमध्ये त्यांचे शपथपत्रामध्ये खोटी माहिती दिलेली आहे, माझं नाव नाही टाकलेलं आहे, माझी प्रॉपर्टी आणि माझे जे आमचे दोघांचे जे कोर्ट केस चालू आहे त्याचं विवरण नाही दिलेलं आहे, त्याच्यासाठी त्यांच्या रद्द करा. आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी हे पण सांगितला होता कॅमेऱ्याच्या समोर की, आणि सगळ्यांच्या समोर जितके लोक होते तिकडे सगळ्यांच्या समोर सांगितला होता की 100% धनंजय मुंडेचा पर्चा अवैध केलेला. पण कोणी वैध केला? परत कोणी वैध केला? जरी निवडणूक अधिकारीने अवैध केला होता तो कोणी वैध केला? आणि नंतर फिर वैध केल्यानंतर धनंजय मुंडे दंडशाही गुंडगर्दी करून 200 बूथ कॅप्चर करून मृत लोकांचे मतदान घेऊन निवडून आले. हे सगळी आमची मागणी आहे, आम्हाला न्याय भेटणार.